नमस्कार. लीडर्स या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. लीडर्स म्हटलं की आपल्या मनामध्ये राजकीय नेतृत्वाचं चित्र उभं राहतं. मात्र समाजाला खरोखर पुढे घेऊन जाणारं नेतृत्व हे विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग असं काम करणारी व्यक्तिमत्व असतात. अशाच एका अवलिया व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत. नाव आहे सुबोध पोद्दार. चुका करत शिकत जाणं हा कलाकाराचा मूळ स्वभाव. हाच अवलिया स्वभाव तंतोतंत डोकावतो तो सुबोध पोद्दार यांच्या वागण्या बोलण्यात आणि चित्रातून. क्षणार्धात निर्माण होणारं क्षणार्धात विस्कटूनही जातं. हीच जाणीव पुन्हा पुन्हा पोद्दारांच्या चित्रांना व्यक्त करत राहतात. जाहिरात क्षेत्रात 40 वर्ष रुबाबानं वावरणारा हा अवलिया स्वतःला सातत्यानं शोधत राहिला. कालच्यापेक्षा आजचं चित्र, मूर्ती चांगली व्हावी हाच ध्यास घेऊन सुबोध पोद्दार एकांतात, निसर्गात, कधी चिखलमातीत दररोज नव्यानं शिकत राहतात. सुबोधजी, खूप खूप स्वागत. नमस्ते. नमस्कार. सुबोध पोद्दार म्हणजे धावता चित्रकार. हा, मी खूप इम्पेशंट आहे. अगदी. माझी हातात पेन आणि पेपर असतो आणि कधी तो फिनिश होऊन मी नेक्स्ट पेपरवर जाऊ तसं मला धावपळ असते. अगदी. आणि तसं करताना माझी जी आर्ट आहे ती रेस्टलेस असतो. त्याच्यामध्ये एक स्पीड दिसतं आणि माझा सब्जेक्ट डान्स म्हणून डान्समध्ये एक स्पीड असायला पाहिजे. हो. तो डान्स करताना तो डान्सर, तिचा मूड, तिचा म्युझिक, तिचा रिदम सगळं दिसायला पाहिजे. तो उभी राहून डान्सर मला इंटरेस्ट वाटत नाही, ती मूवमेंटमध्ये असायला. मी जगतो कशाला, आज जे काय केलं त्याच्यापेक्षा उद्या मला इम्प्रूव्ह करायचं, त्याचं बेटर करायचं. आणि मला ते रिअलायझेशन जर झालं की माझं आजचं परफेक्ट नाही आहे, म्हणून माझा उद्याचं काम तेवढं जास्त एन्जॉयमेंट वाटतं की कालपेक्षा आज मला काहीतरी नवीन करायला चान्स मिळाली. हां, थँक गॉड आय गॉट अनदर डे टू वर्क अँड इम्प्रूव्ह ऑन माय वर्क. सर, मुख्यतः आपण तुमच्या वेगाबद्दल बोलत होतो. मुळात हा वेग आला कुठून? आणि जितके पेशन्स तितकं उत्तम चित्र असं म्हटलं जातं, पण दुसरीकडे तुमच्या बाबतीत बरोबर उलट आहे. काय कारण आहे त्यामागचं? माझी एक पेंटिंग मी करतोय डान्सकेप्स, त्याचा 20 सेकंड्स 30 सेकंड्समध्ये माझा फिनिश होतो. त्याचं नंतर मला काही ॲड करू असं वाटत नाही. ते झालं कम्प्लीट. माझं इन्स्पिरेशन डान्स आहे. डान्स मूव्ह होतो स्टेजमध्ये. माझा पेपर 2 डायमेन्शनल आहे, स्टॅटिक आहे. त्याच्यामध्ये मूवमेंट कशा येईल, म्हणजे माझे लाईन्स रेस्टलेस असतो. हां, कुठे लाईन फिनिश असतो, कुठे मी सोडून देतो, कारण ते तिकडे मला स्पीड दिसायला पाहिजे. आणि एक झालं की लगेच दुसरी पकडायची, तिसरी पकडायची, चौथी पकडायची. ही आली कशी, मी पर्पजली नाही केली. बरं. मध्ये क्लास होतं आमचं, स्केचिंगचं क्लास. त्या क्लासमध्ये दररोज 20 स्केच सबमिट करायचं. बरं. आणि मी अंबरनाथमध्ये राहायचं आणि जे BTला यायचं. आणि माझा जो ट्रेनचा जर्नी होता तो माझा स्केच टायमिंग होता. मी विंडोवर बसायचं स्केच पॅड घेऊन, पेन्सिल घेऊन, आणि विंडोचे बाहेर जे काय हलचल होतं दिसायची, प्लॅटफॉर्मवर, गावात, so all that I used to capture on my paper quickly so that I could finish 20 sketches every day. तसं करताना माझी स्पीड वाढली, माझी लाईनची लँग्वेज सुधारली आणि डेफिनेशन वाढली, कारण माझा सब्जेक्ट पास करत होतं ना. तो ट्रेनबरोबर तो जात होतो. मला दुबारा तो भेटला नाही. माझा माइंडला हे ॲक्सेप्ट झालं की माझा सब्जेक्ट ठरणार नाही माझ्यासाठी. फोटो मेमरी डेव्हलप झाली, त्यातून एक मेजर फोटो मेमरी डेव्हलप व्हायला मदत झाली. फोटो मेमरी, एव्हरी आर्टिस्ट शुड हॅव अ स्ट्रॉंग मेमरी, बिकॉज नथिंग कम्स अदरवाइज. वी आर ऑल ब्रिंगिंग थिंग्स आउट फ्रॉम द मेमरी. आज ये देखा था, कल वो देखा था, उन दोनों को जोड़ के आज मैं कुछ कर दूँ. तो दैट इज पुटिंग 3-4 थिंग्स टुगेदर फ्रॉम द मेमरी. बेसिकली डान्सकेप हे स्टेजवर आणावं आणि स्टेजवर म्हणजे शो करावा. आणि बिरजू महाराजांसारखा गॉड ऑफ डान्स समोर नाचतोय आणि तो क्षण टिपावा.
टू कॅप्चर दॅट एव्हरी मोमेंट आणि ते सगळं स्टेजवर करावं, ही कल्पना कुठून आली होती मुळात? सी, जेव्हा मी बिरजू महाराज स्केच करत होतो ना, आपने जब मुझे देखा तभी मैं एक्सपेरिमेंट स्टेज पर ही था. ओके ओके मेरे एक्सपेरिमेंट हर डांसर को मैं जाके कैप्चर करता था. कुछ सालों बाद मुझे एक आर्टिस्ट मिले जो शांति निकेतन से पास आउट थे, बहुत सीनियर थे और आनंद बाजार पत्रिका के एडिटर थे. ओह ओके. उन्होंने मेरा स्केच देखा और बोला तुम तो बहुत बड़ा नाम लिया था, मैं वो नाम नहीं ले सकता हूँ, तुम तो उन आर्टिस्ट के जैसे हो. मैंने कहा मजाक मत कीजिए. उन्होंने कहा बहुत बड़े आर्टिस्ट बनने वाले हो तुम, बहुत अच्छी तुम्हारी स्केचेस हैं, तुम इनको एग्जिबिट करो. तो मैंने सोचा कि कभी इन स्केचेस को मैं कैनवस में कन्वर्ट करूंगा और फिर एग्जिबिट करूंगा. उन्होंने कहा नहीं, उनको ऐसे ही एग्जिबिट करो, लाइक यू नो डांसकेप्स यूज्ड टू बी लाइक दिस, एंड ही सेड जस्ट इनको ऐसे के ऐसे एग्जिबिट करो. तो मैंने कहा ठीक है, मुझे थोड़ा समय दीजिए, 1 साल 2 साल मैं बुक करता हूँ गैलरी, फिर करता हूँ. देन व्हाट हैपेंड, योर आंसर, आई हैड 2 years, देन आई स्टार्टेड विजिटिंग. ये बड़े बड़े गुरु जो हैं इनके वर्कशॉप्स विजिट करता था. मैं दिल्ली में काम से गया तो बिरजू महाराज के स्कूल में चला जाता था. बड़ा कागज़, बड़ा पेन, कलर लेके मैं बैठ जाता था, वहाँ उनका क्लास चलता था, मैं यहाँ ड्राइंग करता था. देन देयर वाज नो लिमिटेशन ऑफ स्मॉल पेपर. ऑडिटोरियम में मुझे स्मॉल पेपर काम करता. लेकिन बिरजू महाराज के क्लास में जब पहुँच गया तो मैं बड़े कागज़ पे काम करने लगा. वैसे ही मैं चेन्नई में, केरला में, असम में अच्छे अच्छे बड़े बड़े गुरुओं के स्कूल में चला जाता था. दैट स्पीड, व्हेन आई डू इट while the dancer is dancing on stage, that speed and that impatience that I have is what I love. ॲडव्हर्टायझिंग मध्येही तो स्पीड होता म्हणून तुम्ही जास्त रुळत गेला ॲडव्हर्टायझिंग फील्डमध्ये? सी, ॲडव्हर्टाईजमध्ये या खूप स्पीड होता, खूप स्पीड आणि खूप मग त्याच्या तिकडे ना एक टीम वर्क होतं आहे. ओके. तो एक ॲड बनवणं म्हणजे माझं स्वतःचं एकट्याचं काम नाही. बरोबर आहे. हां, सर्व्हिसिंग टीम होतं आहे, माझी क्रिएटिव्ह डिरेक्टरची टीम होतं आहे, व्हिज्युअलायझर्स, रायटर्स सगळे मिळून ब्रेनस्टॉर्मिंग करून तो निघतो. तो माझं हे जसं माझा स्वतःचं आहे, माझा पेन, माझा पेन्सिल आणि माझी डान्सर, तिकडे टीम वर्क होतं. तिकडचं जो स्पीडचा मजा आहे हे मजा डिफरंट आहे. ओके. ॲडव्हर्टायझिंग जगतात पण तुम्ही स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला. ॲडव्हर्टायझिंगमध्ये अनेक अशा जाहिराती आहेत की ज्या मे बी आत्ता जर आपण प्रेक्षकांना सांगितलं तर ते एक कहानी है इसके पीछे. बोलूं? हाँ. मेरा जन्म मध्य प्रदेश में हुआ था. ओके. हिंदी बेल्ट, वहाँ पर 7वीं क्लास तक पढ़ा था. 7th स्टँडर्डपर्यंत मी तिकडे. माझे वडील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एम्प्लॉईड होते, त्यांचं ट्रान्सफर झालं आणि ते अंबरनाथला आलं. मी सेंट्रल स्कूलमध्ये दाखला घेतला आणि ही मध्य प्रदेशमध्ये त्यांचं पद्धती होतं 6th स्टँडर्डपासून ते इंग्लिश शिकवायचे, ABCD. आणि इकडे मला खूप प्रॉब्लेम झाला. समहाव झाला स्कूल, JJ स्कूल झालं, त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग मी जॉईन केलं आणि काही वर्षानंतर मला असं समजून आलं की माझं जे हिंदीचं नॉलेज होतं ना मध्य प्रदेशचा, तो हिंदी आता काम येतं. कारण की ॲडव्हर्टाईजमध्ये सगळे इंग्लिश स्पीकिंग क्रिएटिव्ह डिरेक्टर्स, रायटर्स सगळे इंग्लिश स्पीकिंग होता. आणि त्यावेळी जो TV होता ना तो ड्रॉइंग रिच आणि फेमस आणि वेल्दी लोकांच्या ड्रॉइंग रूममध्ये होता. तेव्हा तो TV started spreading over the mass. Then English was not enough. सडनली एक दिवस असा एक क्रिएटिव्ह डिरेक्टरनी मला रिक्वेस्ट केलं की चल आता एक क्लायंट आहे, त्यांना हिंदीत कन्वर्स करायला आवडतं आहे, तर तू ये आमच्याबरोबर. हां, तो मी गेलो आणि तिकडे एक झंडू पंचारिष्ट, तिकडे आमला आणि केसर आणि यांचा गुण असं दाखवायचं की तो घेतला तर जरा थोडी तंदुरुस्ती, थोडी गरमी, ताकद येतो बदनमध्ये. तो मी त्यांना लाईन दिलं, 60 साल के बूढ़े या 60 साल के जवान. हिट झाली, सगळ्याला खूप आवडलं. आणि फॉर मी इट वॉज अ बोलचाल की भाषा. यू नो, फॉर अ हिंदी स्पीकिंग पर्सन तसं मुहावरा, तसं इडियम्स ऑटोमॅटिकली येतं आहे, है की नाही. आणि तसं लँग्वेज जर झाला तो कन्झ्युमरला खूप इझिली तो पोचतं. आवडला. पण मग फक्त काही त्या झेंडू पंचारीस पुरतं तुम्ही मर्यादित नव्हता. अनेक मोठ्या ॲड सोबत पोदरांच्या नावावर आहेत. अमूल, माझा टेस्ट ऑफ इंडिया. त्या मी उल्कामध्ये होतो, माझा कॉपीराइटर, हिंदी कॉपीराइटर. बरं. ते सुट्ट्यावर गेले होते. बरं. कुछ 30 दिन की छुट्टी पे थे और तभी गोदरेज स्टोरवेल, हां, त्यांचे खूप अर्जंट काम आलं. बरं.
हां, तो सर्व्हिसिंग येऊन सांगितलं की आम्हाला नेशन वाईड कॅम्पेन करायचं आहे, खर्च वाढवायचा, दाखवायचा त्यांना. एक नेशन वाइड कैंपेन करायचा है गोदरेज स्टोरवेल म्हणून. बरं. म्हणजे इंग्लिश से अगर हम लैंग्वेजेस में ट्रांसलेट करेंगे वो डिफ़िकल्ट होता है, लेकिन हिंदी अगर हमारा बेस है उसमें से बांग्ला, राजस्थानी, गुजराती, मराठी सब इजीली ट्रांसलेट होता है. तो उस वक्त उन्होंने कहा था हिंदी में करेंगे इसको, सो दैट इसको ट्रांसलेट करना आसान होगा, सारे देश में फैला सकेंगे. तो गोदरेज स्टोरवेल उन दिनों क्या था, एक ही गोदरेज स्टोरवेल था, कोई दूसरी कंपनी थी नहीं कबर्ड. तो इसीलिए कभी एडवर्टाइजिंग उनको ज़रूरत ही नहीं पड़ी थी. तो हमने कहा कि जिसके घर में एक कबर्ड है ना, उसको हम दूसरा कबर्ड बेचते हैं. जैसे किसी के घर में नया बच्चा आ रहा है, तो दो लड़कों की लड़ाई होगी तो उनको 2 कबर्ड दे दो. घर में बहू आ रही है तो बहू को उसका पर्सनल कबर्ड चाहिए, एक और कबर्ड खरीदो. तो ये थीम पे मैंने जिंगल लिख दिया. तो जिंगल जाके प्रेजेंट किया क्रिएटिव डायरेक्टर ने, मैं गया नहीं था, और दूसरे दिन वो रिकॉर्डिंग स्टूडियो में बुक कर लिया. तो मैंने सोचा रे मैं तो लिख के दिया भी नहीं. तो क्रिएटिव डायरेक्टर बोली, हाँ तुम्हारे वर्ड्स इतने अच्छे थे मुझे याद रह गए. क्या लाइन होता था? लाइन होता, साजन के आंगन में पहला कदम, फूलेगी बगिया महके हरदम, इन खुशियों की तहे सजाए हम कुछ और जगह बनाए, स्टोरवेल गोदरेज स्टोरवेल. अमूल पण लिहिलं तुम्ही. अमूल या अमूल द टेस्ट ऑफ इंडिया. जरासी हंसी दुलार जरासा, जरासी प्यार अनबन जरासी, अमूल द टेस्ट ऑफ इंडिया, ये था. देन उसके बाद तो वो कंपटीशन बहुत था एडवर्टाइजिंग में, इतना मज़ा आता था. एशियन पेंट और नेरोलैक पेंट्स का कंपटीशन होता था. एशियन पेंट हाउस ओनर को हिट करता था, एम करता था, हाउस वाइफ को एम करता था. हमने पेंटर को एम किया. वो जो पेंट करेगा ना उसको हम लोग पेप अप करते हैं. क्योंकि वो भी रिकमेंड करता है कि मैम साहब वो पिंक ले लो, नेरोलैक में मिलता है. जब घर की रौनक बढ़ानी हो, दीवारों को जब सजाना हो, नेरोलैक नेरोलैक. पुन्हा मूर्तिकलेकडे वळावं आपण, कारण चित्र तो उत्तम होतं, ते ॲडव्हर्टायझिंग खूप छान झालं होतं. मग असं सगळं असताना आता नाही काहीतरी नवीन याही टप्प्यावर ती ऊर्जा कुठून येते बेसिकली? सी in childhood I used to spend a lot of time making sculptures, models. I don't remember, my parents remembered कि मैं ये करता था, वो करता था. और स्कूल लेवल तक था. कॉलेज में आने के बाद, एडवर्टाइजिंग में जाने के बाद वो छूट गया था. अब रिटायरमेंट के बाद मैंने सोचा कि मुझे वापस जाना है, क्योंकि ये 2D सब्जेक्ट, 2D सरफेस है ना, और वो 3D होता है. स्कल्पचर ऐसे 3 डायमेंशनल होता है, उसमें एक और एडिशनल डायमेंशन में स्कल्पचर में मज़ा आता है. तो मैंने मेरे डांसर को ही ट्रांसलेट किया स्कल्पचर में शुरू में. तो मैंने मोहनजोदाड़ो की एक सीरीज़ को फॉलो किया. जो डांसर है मोहनजोदाड़ो की ऐसे खड़ी है, बैंगल्स यहाँ से यहाँ तक, उसी को मैंने स्कल्पचर में ट्रांसलेट किया. ब्रॉन्ज स्कल्पचर्स किए मैंने. फिर मैंने ब्रॉन्ज करने के लिए मुझे चेन्नई जाना पड़ता था. वहाँ पर एक स्वामी मल्लई करके गांव है, वहाँ पर स्कल्पचर्स बहुत हैं, ब्रॉन्ज के स्कल्पचर्स स्टूडियोज़ हैं, वहाँ जाके काम कर सकते हैं. लेकिन बम्बई से जाना आना प्रॉब्लम था, तो मैंने सिरेमिक स्कल्पचर शुरू किया. जरा वेळापूर्वी जेव्हा आपण बोलत होतो त्यावेळेला तुम्ही मूर्तिकलेचा विकास या टप्प्यावर पण बोलत होतात की ब्रॉन्झ मॉडेलिंग होतं. तर ब्रॉन्झचं जे मॉडेलिंग आहे ते एका टप्प्यानंतर 4000 वर्षापूर्वीचं ते मॉडेल तुम्ही सांगत होतात, आणि आतापर्यंतचा त्याचा विकास, त्या संदर्भात तुमचं ऑब्झर्वेशन खूप छान आहे, ते सांगा ना थोडं आम्हाला. हमको ये बताया गया है कि मोहनजोदारो वॉज बिगिनिंग ऑफ ऑल सिविलाइजेशंस. मोहनजोदारो से सब सिविलाइजेशन शुरू हुआ. लेकिन मैं कहता हूँ नहीं, मोहनजोदारो जिस सिविलाइजेशन में ब्रॉन्ज की मूर्ति बन सकती थी, जिस मनुष्य को, जिस सिविलाइजेशन को ब्रॉन्ज 5 मेटल मिक्स करके उसका 1400 डिग्री तक उसको ले जाके उसका मूर्ति बनाने का जो प्रोसेस है, वो कोई अनडेवलप्ड सोसाइटी नहीं है, वो एक्सट्रीमली डेवलप्ड सोसाइटी है. उन्होंने ब्रॉन्ज को मेल्ट किया, उसकी मूर्ति बनाई. एक प्रोसेस जो था, वो प्रोसेस आज तक हम यूज़ करते हैं. उस प्रोसेस को हमने अपग्रेड नहीं किया आज तक 4000 साल में. तो 4000 साल से जो प्रोसेस वैसी की वैसी ही है, तो वो सिविलाइजेशन
बिगिनिंग कैसे हो सकती है? मैं तो कहता वो एंड ऑफ सिविलाइजेशन है, हम उसी सिविलाइजेशन को रीलिव कर रहे हैं। तो मैंने उस प्रोसेस में मेरी मोहनजोदाड़ो के लड़कियों को मोल्ड करना शुरू किया। मेरी मोहनजोदाड़ो की मूर्तियाँ, यू नो, द डांसिंग गर्ल एकदम। एक और बात इसमें है, डांसर ऑफ मोहनजोदाड़ो वो निर्वस्त्र थी, और आज जब मैं इन्हें बनाता हूँ निर्वस्त्र तो मुझे सोसाइटी का डर लगता है। तो मैं एज ए ह्यूमन बीइंग कितना गिर गया हूँ कि मुझे उस मूर्ति को थोड़ा सा वस्त्र पहनाकर स्कल्पचर को डिसेंट बनाना पड़ता है। तो सच्ची मेरी मजबूरी एज ए ह्यूमन बीइंग, एज ए मैन इन द सोसाइटी, मैं कितना गिर गया हूँ कि मैं एक नेचुरल चीज़ को गंदी नज़र से देखने लगा हूँ। मेरी नज़र या मेरे देखने वालों की नज़र वो मुझे इन्फ्लुएंस करने लगी है। तो मैं डेव्हलप कहाँ हुआ, मैं तो रिग्रेस हो गया। अनेकदा कलाकाराला न्यूडिटी दिसत नसते किंवा ती नग्नता दिसत नसते, तो ती कला म्हणून बघत असतो, तो नैसर्गिक असा भाव असतो। कलाकारचा एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असतो। एक न्यूडिटी म्हणजे एक आर्ट आहे, आणि बहुतेक आम्ही जेव्हा शिकतो आर्ट कॉलेजमध्ये ह्यूमन ॲनाटॉमी शिकायला न्यूडिटीचं आम्हाला आवश्यकता असतं। अगदी। पण ती आवश्यकता एक्झिबिट करताना कंपल्सरी नसतं। तो मी आर्ट चा इस्तेमाल करून तो त्याला कवर करू शकतो। एक सब्जेक्ट असा बनवायचा की तो न्यूडिटी दिसायला नको, न्यूड फिगर असताना तो न्यूड दिसायला नको। न्यूड सीखे बगैर आप अनन्यूड नहीं बना सकते। जैसे अंधेरे के बगैर आप उजाले को नहीं जान सकते, यू नो, वैसा ही है न्यूड वर्सेस नॉट न्यूड स्कल्पचर। अभी मैं अगर ड्रॉ करूं फिगर्स, ये जैसे मैंने ये ड्रॉ किया है, ये जैसे मैंने ड्रॉ किया है, तो इसके अंदर मुझे पता होना चाहिए वो न्यूड क्या है, उसकी बॉडी क्या है, उसकी पाँव कहाँ से कहाँ जा रहे हैं, उसकी टांगें कहाँ जा रही हैं, हाथ, शोल्डर, बैक, उसके बटक कहाँ पर है, मुझे पता हो तो ही मैं ये बना सकता हूँ। तुम्ही आज जी नवी पिढी तयार होती आहे त्यात कशा स्वरूपात पोटेन्शियल बघतात? खूप गहन डीप प्रश्न आहे, माझा कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होऊ शकणार, पण माझी पर्सनल मी व्यू सांगतो। करीब 15-20 साल से हम लोग एडवर्टाइजिंग में ये देख रहे हैं कि एक आर्टिस्ट, एडवर्टाइजिंग आर्टिस्ट इज सपोज टू विजुअलाइज। जहाँ कुछ भी नहीं है वहाँ पर कुछ विजुअलाइज करना है। ओके, एक वाइट सरफेस के ऊपर विजुअलाइज करना है कि मुझे मेरी आइडिया क्या है, वो मुझे ड्रॉ करना आना चाहिए। मैं पहले स्केच करके दिखाता हूँ मेरी आइडिया क्या मुझे पसंद आ रही है, फिर मैं आपको दिखाऊंगा, देखिए ये आइडिया आपको पसंद आ रही है, फिर आप क्लाइंट को दिखाएंगे ये आइडिया पसंद आ रही है, इन अ स्केच फॉर्म, जो 15-20 साल पहले से गायब हो रही है। वो जो आर्टिस्ट को सोचना पड़ता था ना, आजकल उसको ऐसे मिल जाता है। आपको अगर कुछ फिगर्स चाहिए, कुछ सेलिब्रेशन चाहिए, कुछ लोग चाहिए, आपको कंप्यूटर में मिल जाते हैं, और वो जो है कम्युनिकेट करना बहुत आसान होता है। मैं आपको दिखाऊं तो फट से समझ जाएंगे, मेरी स्केच में शायद आप ना समझेंगे। ये स्केच अगर फुल्ली फिनिश्ड कलर पेंटिंग हो तो आप समझ जाएंगे, फोटोग्राफ हो तो समझ जाएंगे। तो इस धारा की वजह से स्टूडेंट्स का विजुअलाइजेशन ऑलमोस्ट बंद हो गया है। बेसिकली तुम्ही स्टोरी बोर्ड ही तुमची स्पेशालिटी होती। ॲडव्हर्टायझिंग जगतातलं तुमची एंट्री जी आहे किंवा तुमचं जे पहिलं पाऊल आहे ते स्टोरी बोर्डच्या माध्यमातून आहे। एग्जैक्टली, हाँ। स्टोरी बोर्ड इज़ अ प्रोसेस ऑफ फिल्म मेकिंग। अगर मैं आपके यूनिट को बोलूं कि आप 10 कैमरा लेके 2 ट्रक लाइट लेके पहुंच जाओ, वहाँ पर लोकेशन पे पहुंच जाओ, शूट करो, लेकिन वो जो 10 लाइट उठा के लाएगा, जो 4 कैमरे उठा के लाएगा, जो कॉस्ट्यूम डिज़ाइनर आएगा, उन सबको पता होना चाहिए आज होने वाला क्या है। कॉस्ट्यूम डिज़ाइनर क्या क्या कॉस्ट्यूम लेके जाएगा, उसके बॉक्स स्टॉक में क्या होना चाहिए, मेकअप आर्टिस्ट के पास क्या चाहिए जो शूटिंग में लगने वाला है, वो सब कुछ आपके ऑर्डर देने से पहले डॉक्यूमेंट होना चाहिए कि फ़लाने दिन के शूटिंग में ये सीन 5 होने वाले हैं, उस 5 सीन में इतने कैरेक्टर्स लगने वाले हैं, इतने कॉस्ट्यूम चेंजेस होने वाले हैं, इतना लोकेशन चेंज होने वाला है। वो डॉक्यूमेंटेशन अगर ड्रॉ किया जाए तो उसको स्टोरी बोर्ड कहते हैं। तो हमारे यहाँ पर क्या होता था, मौखिक हो जाता था,
लोकेशन कर दो, सेटिंग का पूरा लाइटिंग हो गया लेकिन पता ही नहीं कहाँ पर शूट होने वाला है. ऐसा नहीं होना चाहिए. सर चला थोडं चालूयात आणि चालत चालत बोलूयात. चला. मुळात असं मागे वळून बघताना म्हणजे साधारण या 50, 55, 60 वर्षाच्या प्रवासात बघताना असं काय वाटतं की हे मिस केलं? नाही, काही नाही. दिवसात 24 तास नको, 36 आवर्स पाहिजे होता. वेळ कमी पडला. भारतात अनेक चित्रकार आहेत, पण मग गायतोंडे, रजा, सुजा या लेवलवर जर तुम्हाला जायचं असलं तर साधारण काय क्रायटेरिया असतात जे आंतरराष्ट्रीय आर्ट वर्ल्डमध्ये रेकग्नाइज केले ते जातात? ना नुसतं त्यांचं कामाचा एक्सपिरियन्स आणि प्रोग्रेस. आता तुम्ही म्हणत होता ना की आर्टिस्ट कल क्या किया है, उसका मेरा इम्प्रूवमेंट आज क्या है, दैट मेक्स गिव्स अ वैल्यू टू द आर्ट. तो रज़ा अगर है तो रज़ा ने वही किया है ना, तो तांत्रिक आर्ट. लेकिन मेरी समझ में इतनी प्रखर नहीं है, लेकिन उनका भी जो कॉम्पोजिशंस है, आर्ट सेंस, कलर सेंस है, कलर मूवमेंट्स है, वो ग्रो किया है शुरू से अब तक आखिर तक. तो वही जो है वर्ल्ड आर्ट वर्ल्ड फॉलो करती है कि रज़ा का जर्नी क्या है. पण तुम्ही जे करता मुख्यतः 30 सेकंदात एखादा फॉर्म उभा करणं आणि त्या कॅनव्हासवर एक व्हिज्युअल उभं राहणं सर्वात स्पीडी फॉर्म ऑफ आर्ट आहे आणि खूप युनिक आहे बेसिकली. म्हणजे जगात खूप कमी आर्टिस्ट असतील अशा स्वरूपाचं काही काम करणारे. हां, माझा लक्ष असतो लेस इज मोर. मी कमीत कमी लाईन काढून मॅक्सिमम इम्पॅक्ट देऊ अशा. तुम्हाला झेन फॉर्म ऑफ आर्ट माहिती आहे? हो. ते खूप विश्वास करतात लेस इज मोर. येस. लेस, कमीत कमी रेषांमध्ये रेषांमध्ये मॅक्सिमम इम्पॅक्ट काढायचं. त्यातला जो ब्रश असतो झेन ब्रश तो काही Oh. स्ट्रोक्स Oh मध्ये my व्यक्त God. करत असतो. हां, त्यांचं ब्रशमध्ये एवढं शार्प म्हणजे हेअरलाईन तुम्ही ड्रॉ करू शकतात इतका आणि बारीक. एक इंचाचा स्ट्रोक पण तुम्ही मारू सेम ब्रशमध्ये करू शकतात. इंडियन आर्ट एंड वेस्टर्न आर्ट बहुत अलग है. इंडियन आर्ट इज़ इंट्रोवर्ड. इंडिया में जो कुछ भी आर्ट हमको वेद पुराण उस ज़माने से सिखाया गया है हमारे अंदर के मनुष्यत्व को जागृत करने के लिए. हमारा म्यूज़िक हमको जागृत करता है, हमारा संगीत, नृत्य, हमारी कला सब हमको अंदर से जागृत करती है. वेस्टर्न आर्ट इज़ एक्सट्रोवर्ड, वो दुनिया को दिखाने के लिए करती है. तो हम दोनों का जो है ना इवैल्यूएशन नहीं हो सकता. वो हमारे इवैल्यूएशन नहीं कर सकते, हम उनका इवैल्यूएशन नहीं कर सकते. कला ही तुम्हाला तुमच्यातलं सातत्याने नवं काही शोधून द्यायला मदत करत असते आणि स्वतःला शोधायचं असेल तर तुमच्याजवळ एखादी तरी कला हवी. आणि म्हणूनच येत्या काळात ज्यावेळेला आपण AI, ML अशा शब्दांचा खूप मोठ्या प्रमाणावर भडीमार बघतोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेसिकली, त्या काळामध्ये पुढे काय जगेल तर ती कला जगेल. मग तिथे काय जगेल तर क्रिएटिव्हिटी जगेल, सकारात्मकता जगेल. आणि ती कशातून येते तर ती कलेतून येते. आणि म्हणून आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला द्यावी लागेल ती कला, क्रिएटिव्हिटी. आणि ही क्रिएटिव्हिटी, ही कला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उत्तम अशा लीडर्सची गरज आहे, कला क्षेत्रातल्या लीडर्सची. आणि म्हणूनच सुबोध सर आज आपल्याबरोबर होते. आज आपण त्यांच्याशी चर्चा केली. सर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या नमस्कार, वेळेसाठी. धन्यवाद. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24